बोलायला सुरुवात करा. काहीही कुठेही काही न अडखळता तुम्ही चांगल्या रीतीने बोलू शकता. टू प्रिवेल or untruth in the end. We should not invest all our money in one business. My friend was invested with the powers of magistrate. I prefer outdoor games to indoor games. नाही, जसं जसं सुधारणा होत गेल्या, परिवर्तन होत गेलं, त्या परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये मी आलो. अगोदर मला पाठ्यपुस्तक होतं, लेखणी होती. त्यानंतर हळूहळू कॉलेजला आल्यानंतर इंग्रजी साहित्य आलं. इंग्रजी साहित्याकडे मी लक्ष दिलं. आता अँड्रॉईडचा जमाना आला. अँड्रॉईडच्या जमान्यामध्ये अभ्यासक्रमाचे जे काही भाग असतात त्यावरच मी माझं लक्ष केंद्रित करतो. इतर खेळ वगैरेचा माझा काही संबंध नाही. मी माझ्या घरी टी व्ही ठेवलेला नाही, कारण टी व्ही हा इडियट बॉक्स आहे आणि मोबाईलकडे मी तासनतास असं बघत नाही. आणि बघायचा जर प्रयत्न झाला तर ह्या व्यवसायाभिमुख ह्या जे काही कंपन्या आहेत, स्पेनची कंपनी आहे, पोलंडची आहे, जॉर्डनची आहे, ह्या ज्या काही विविध स्पर्धा घेतात, या स्पर्धेमध्ये आशिया खंडाचं प्रतिनिधित्व करून मी माझा नंबर पहिला मिळवतो आहे. मुलांना काय सांगाल, मोबाईलमध्ये कसा उपयोग होतो, मोबाईल करायला पाहिजे? मुलांच्या मोबाईलमध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्यवसायाच्या संदर्भामध्ये अभ्यासक्रम दिलेले असतात. त्यांनी त्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरत्र आपला वेळ घालवू नये असं मला वाटतं आहे. आणि जर समजा त्यांनी ते निरनिराळ्या प्रकारचे गेम्स पाहिले तर त्यांचं ते व्हायपर होतात. व्हायपर झाल्यामुळे त्यांचा बुद्धिगुणांक हा हळूहळू हा कमी होतो. हे लक्षात यायला आपल्याला खूप वेळ निघून जातो. तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या मुलाचा बुद्धिगुणांक खरोखरच कमी झालेला आहे. तुम्हाला जे इंग्लिशमध्ये प्रभुत्व आहे तसं प्रभुत्व इतरांनीही मिळवलं पाहिजे, यासाठी तुमची धडपड सुरू आहे. नेमके क्लासेस वगैरे आपण कशा पद्धतीचे घेतात? घरी क्लासेस अशा पद्धतीचे घेतो. मुलांना त्यांना समजलं की सर हे फुकट शिकवतात, कोणत्याही प्रकारची फी वगैरे घेत नाहीत आणि कोणत्याही प्रकारचं पाठ्यपुस्तक, लेखणी, पेन आपल्याला घ्यायला लावत नाहीत. निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात, निरनिराळ्या प्रकारचं असं समजून सांगतात. साधा एक प्रश्न असा आहे की व्हॉट इज द शर्ट इज मेड ऑफ? शर्ट इज मेड ऑफ कॉटन. व्हॉट इज द चेअर इज मेड ऑफ? चेअर इज मेड ऑफ वूड. हे असे साधे प्रश्न मी त्यांना असं विचारतो. एक प्रश्न विचारल्यानंतर पोरं धाड म्हणजे सरळ असं उत्तरं देतात. त्यांना बसा मी प्रश्न विचारला, व्हॉट इज द फॅन मेड ऑफ? फॅन इज मेड ऑफ स्टील. असं ते उत्तरं देतात. मला मोठं ऐकून समाधान वाटतं आहे. सध्या जगामध्ये मोबाईलचं प्रस्त खूप वाढत आहे. मी शाळेमध्ये शिकत असताना पाटी आणि पेन्सिल होती, तेव्हापासून मी शिकत आहे. परंतु आता सध्या मोबाईलच्या युगामध्ये आहे. मोबाईलच्या युगामध्ये असताना इतर कोणत्याही प्रकारचे गेम मी मोबाईल बघत नाही. परंतु शिक्षणासाठी जे काही स्वाध्याय त्या याच्यामध्ये येतात त्यांचाच मी अभ्यास करतो. एक अशीच परीक्षा इंग्लंडमधली होती. ती परीक्षा मी ऑनलाईन परीक्षा दिली. त्यापैकी 25 पैकी 24 प्रश्नाची उत्तरं मला देता आली. त्याबद्दल मला समाधान वाटलं. परंतु एका प्रश्नाचं उत्तर मला का देता आलं नाही याच्यासाठी देखील मी अर्धा तास खर्च केला आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवलं. आज जगाच्या पाठीवर ही ऑनलाईन स्पर्धा होते. 1 लक्ष लोक त्याच्यामध्ये असतात. आशिया खंडामधून मी एकटा प्रतिनिधित्व करतो आणि त्यामध्ये 1 महिन्यापासून मी माझं सातत्य 1 नंबरवर कायम ठेवलेलं आहे. मग त्याबद्दल मला नाही तर माझ्या सर्व मित्रमंडळींना मोठा अभिमान वाटतो की एक ग्रामीण भागामधला पोरगा आशिया खंडातून भारताचं प्रतिनिधित्व करतो आणि जगाच्या पाठीवर इंग्रजी भाषेमध्ये पहिला येतो. याच्यासारखी दुसरी अभिमानाची गोष्ट कोणतीच नाही. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सल्ला आणि आपलं मार्गदर्शन काय आहे? विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर निरनिराळ्या प्रकारचे गेम खेळण्यासाठी न करता, मला आठवते आमचे पूर्वीचे दिवस, मी अगोदरच्या जमान्यामधला आहे. मला वडिलांनी मी काही चूक केली तर वडील मला मारायचे. ठीक आहे, तो याच्यामध्ये मारायचे आणि मला गप्प करण्यासाठी देखील पुन्हा मारायचे. त्या पिढीमधला मी ग्रस्त आहे. आताचे पालक मूल रडलं तर त्याला मोबाईल देतात
कॅडबरी चॉकलेट देतात. आमच्या वेळेला असं नव्हतं. आमच्या वेळेला पुस्तक दिलं जायचं. शिक्षक चांगले होते आणि शिक्षक आमच्याकडनं करून घ्यायचे. पालकांनी देखील मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. जर समजा मुलांनी मोबाईल अधिकाधिक जर पाहिला तर त्यांच्या डोळ्यावर परिणाम होतो आणि डोळ्यावरच परिणाम होत नाही तर व्हायपर होतात मुलं आणि ते जर होऊ द्यायचे नसतील तर पालकाची मोठी जिम्मेदारी आहे की त्यांना अभ्यासाकडे वळवणे, अभ्यासाव्यतिरिक्त त्यांनी मोबाईलचा वापर करू नये यासाठी लक्ष देणे पालकांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. इंग्लिश बोलणं ज्या पद्धतीनं एक आव्हान वाटतं, खडतर वाटतं, तर हे इंग्लिश शिकण्याची सोपी पद्धत काही कला आहे का? इंग्रजी शिकण्याची साधी आणि सोपी कला अशी आहे की जे लोक इंग्रजी बोलतात त्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहून ऐकल्याशिवाय आपल्याला इंग्रजी भाषा येणार नाही. पुस्तकं वाचून इंग्रजी भाषा येत नाही. जर समजा पुस्तकं वाचून जर ही भाषा जर आली असती तर सर्वांनी पुस्तकं घेऊनच इंग्रजी शिकले असते. आणि मी आता असा उपक्रम सुरू केलेला आहे की इंग्रजी हे या पेदारी परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी शिकवतो. त्यांना पेन आणायला सांगत नाही, पेन्सिल आणायला सांगत नाही, वही आणायला सांगत नाही. त्यांना मी प्रश्न विचारतो, ते प्रश्नाची उत्तरं देतात आणि मला त्याबद्दल एक मोठंच्या मोठं समाधान वाटतं आहे. इंग्लिश जे आहे ते शिकण्यासाठी पुस्तकं वाचणं किंवा न्यूजपेपर इंग्लिश वाचणं किती फायदेशीर ठरतं? न्यूजपेपर हे जरा नंतरची बाब आहे. 5व्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंतची जी पुस्तकं आहेत ते अस्खलितरित्या आपल्याला वाचता आली पाहिजेत. कारण त्यामध्ये इंग्रजी कसं बोलावं, वाक्यरचना कशी असते हे 5वीपासून तर 8वी वर्गाच्या पुस्तकामध्ये स्पष्ट दिलेलं असते. नंतर हळूहळू आपल्याला व्याकरणाकडे गेलं पाहिजे. आपला दुबईला जाणारे जे लोक आहेत ते इंग्रजी ग्रामर शिकत नाहीत. लहान मुलं जन्माला आले त्यांना आपण लहानपणापासून वही पुस्तक देत नाही तर भाषा ही ऐकून येते. इंग्रजी बोलणारे जे लोक आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये जर राहिलं तर इंग्रजी आपल्याला लवकरात लवकर असं येऊ शकते.